महादेवाचे 21 प्रभावी उपाय व तोडगे महाशिवरात्री 2026 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आपण महाशिवरात्री साजरी करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तुम्ही रोज महादेवाचे दर्शन करता, पण महादेवाला आवडणारे हे उपाय जर चुकले तर पूजा करूनही कृपा मिळत नाही. तर तुम्हाला माहित आहे का, महाशिवरात्रीच्या दिवशी केलेला छोटासा उपाय तुमचं दुःख दूर, अडचणी दूर करू शकतो, नशीब बदलू शकतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे महादेवाचे 21 प्रभावी उपाय व तोडगे. गरुड पुराण, शिवपुराण, प्राचीन परंपरेत सांगितले गेलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. 1. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. 2. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. 3. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्माची पापे नष्ट होतात. 4. रात्री शिवदर्शन शिवपूजन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. 5. भगवान शिवशंकराला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो. 6. भगवान शिवशंभूला काळे तीळ अर्पण केल्याने धनप्राप्ती व लक्ष्मीप्राप्ती होते. 7. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून, रोगापासून आराम मिळतो. 8. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास व शिवरात्री दिवशी इच्छापूर्ती करण्यासाठी हे उपाय करा. शंकराजवळ गुळ अर्पण केल्यास धनसंचय होतो. 10. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते आणि सर्व रोग व्याधी नष्ट होतात. 11. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शिवलिंगावरती दूध, दही, तूप, मध अभिषेक केल्यास रोग दोष यांचा नाश होतो. 12. महाशिवरात्रीच्या दिवशी चंदन, केसर, कापूर मिश्रित जलाने शिवलिंगावरती अभिषेक केल्यास सौख्य आणि सौभाग्य, समृद्धी प्राप्त होते. 13. महाशिवरात्रीच्या दिवशी कपिला गायीचे पंचगव्य आणि गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 गायी दान दिल्याचं पुण्य मिळतं. 14. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. 15. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शिवलिंगावरती गंध, पुष्प, अक्षदा आणि श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. 16. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शिव सहस्त्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्ताराने वाढतो. 17. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती उसाच्या रसाने अभिषेक केल्यास संपूर्ण जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. 18. महाशिवरात्रीच्या दिवशी साखर घातलेल्या दुधाने शिवलिंगावरती अभिषेक केल्याने आपल्या घरातील वादविवाद, भांडणे, कलह दूर होऊन घरात शांतता निर्माण होते. महाशिवरात्रीच्या दिवशी दही भाताचे विल्लेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध ताप नष्ट होतात. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान शिवशंभोला 20 कमळे अर्पण केल्यास 1000 बिल्वपत्र अर्पण केल्याचे पुण्य मिळते. 21. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात 4 प्रहर पूजन केल्यास 100 अपराध माफ होतात. 22. महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. 23. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती तीळ अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन सद्बुद्धी प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वाढ होऊन घरामध्ये आनंद नांदतो. 25. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती गहू अर्पण केल्याने अपत्यवृद्धी होते. 26. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल आणि सुख, आरोग्य आणि अपत्यवृद्धी साठी महादेवाला जल अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करणे हे अत्यंत फलदायी व पुण्याचं मानण्यात आलं आहे. बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करावे. 28. महाशिवरात्रीच्या महापर्व काळामध्ये शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. 29. महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी
गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 30. महाशिवरात्रीच्या दिवशी मदानी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो. 31. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला शिवपिंडीवरती अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊन उत्तम आरोग्य त्या व्यक्तीस लाभते. 32. महाशिवरात्रीच्या दिवशी लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. 33. महाशिवरात्रीच्या दिवशी चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. 34. महाशिवरात्रीच्या दिवशी शमी वृक्षाचे पान शिवलिंगावरती अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 35. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती बेलाचे फूल किंवा पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. 36. महाशिवरात्रीच्या दिवशी जाई जुईचे फूल महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. 37. महाशिवरात्रीच्या दिवशी कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. 39. महाशिवरात्रीच्या दिवशी प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते. 40. महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, आपल्या कुळाचा उद्धार करतात. 41. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आपले आयुष्य वाढते आणि या उपायाने स्वतः शिवशंभू देखील प्रसन्न होतात. 42. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या पानावर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. 43. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. 44. लग्न जमण्यात काही अडचणी येत असतील तर लग्न जमत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच तुमचे लग्नाचे योग जुळून येतील किंवा येऊ शकतात. 45. महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीला हिरवा चारा अवश्य खाऊ घाला. 46. महाशिवरात्रीच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा. या उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. तसेच पितरांच्या म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती देखील मिळेल. 47. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अभिषेक करून शिवलिंगावरती काळे तीळ अर्पण करून मंदिरातच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल. 48. महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. यामुळे धनप्राप्तीचा योग उपाय होईल. लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करावा. 49. उत्पन्न वाढविण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून विधिवत पूजा करावी. खालीलप्रमाणे 108 वेळा ओम नमः शिवाय हरि ओम या मंत्राचा उच्चार करून पारद शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण करून बेलाच्या पानावर क्रमशः ओम क्रीम श्रीम लिहावे. हे अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि तुमच्या देवघरामध्ये याची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पादनात वाढ होऊ शकते असं देखील मानलं जातं. 50. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त करण्यासाठी जर तुम्हाला संतती प्राप्तीमध्ये काही अडचणी येत असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची विधिवत पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिम स्तोत्राचं पठण करून जल अभिषेक करावा आणि काही भाग प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने अपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होतील, अडचणी दूर होऊ शकतात. 51. रोगमुक्त व्याधीमुक्त होण्यासाठी खास करून महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून महादेवाच्या पिंडीवर याचा अभिषेक करावा. अभिषेक करताना या मंत्राचा जप करावा. यानंतर
महादेवाकडे रोग निवारण्यासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल. 52. प्रत्येक महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गोड दुधाने अभिषेक करा. आरोग्य आणि मानसिक शांती मिळते. आता प्रश्न असा आहे की हे उपाय ऐकून थांबायचं की आचरणात आणायचं? महादेव शब्दांपेक्षा कृती पाहतात. आज महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी जर तुम्ही यातील किमान एक उपाय श्रद्धेने केला तर महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. आणि लक्षात ठेवा, महादेव उशीर करतात पण नकार देत नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की महादेवांनी माझ्याशी आजवर खूप काही दिलं आहे तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. महाशिवरात्रीची पूजा विधिवत करण्यासाठी कोणते नियम पाळावे, पूजा कशी करावी, कोणत्या चुका टाळाव्या, काय करावे, काय करू नये, हे सर्व मी एका लॉंग व्हिडिओमध्ये दिला आहे. तो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो देखील नक्की बघा. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नये अशा या मोठ्या 7 चुका, तो व्हिडिओ मिस करू नका, नक्की बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.